ಅನುದಿನ ಅನುಕ್ಷಣ ಮನೆಯಲ್ಲೂ ಕಲಿಯೋಣ ಕಲಿಕೆಯ ಹೊಸ ಹಾದಿಯಲಿ ಜೊತೆಗೂಡಿ ಹೆಜ್ಜೆಯ ಹಾಕೋಣ ಸಂತಸದಿ ಕಲಿಯೋಣ ನಮ್ಮ ಹೆಮ್ಮೆಯ ಈ ಕ್ಲಾಸಿನಲ್ಲಿ. Yes sir. Yes teacher. Present ma'am. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या क्लासमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत. मी श्रीमती प्रीती प्रकाश कोरों, सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा जांभोटी, तालुका खानापूर, जिल्हा बेळगाव येथे मी सहशिक्षिका म्हणून कार्य करत आहे. तर विद्यार्थ्यांनो, आज आपण इथे इयत्ता 6वीच्या माय मराठी पुस्तकातील पाठ क्रमांक 12 डोंगरातील शाळा पाहणार आहोत. तर मुलांनो, शाळेविषयी एक छानशी कविता मी तुमच्यासाठी आणलेली आहे. ती तुम्हाला नक्कीच आवडेल. ऐकणार तुम्ही ती कविता? या कवितेचे नाव आहे चंद्रावरची शाळा. 21व्या शतकात असेल चंद्रावरची शाळा. 21व्या शतकात असेल चंद्रावरची शाळा. चंद्रावरच्या शाळेत नसेल खडू आणि फळा. चंद्रावरच्या शाळेत नसेल खडू आणि फळा. छोट्या छोट्या यानातून शाळेत जातील मुले. छोट्या छोट्या यानातून शाळेत जातील मुले. बटन दाबतात शाळेचे दार होईल खुले. बटन दाबतात शाळेचे दार होईल खुले. दप्तराचे ओझे तेव्हा नसेल पाठीवरती. दप्तराचे ओझे तेव्हा नसेल पाठीवरती. ऑक्सिजनचा सिलेंडरच न्यावा लागेल वरती. ऑक्सिजनचा सिलेंडरच न्यावा लागेल वरती. भाजी पोळीच्या डब्याची राहणार नाही कटकट. भाजी पोळीच्या डब्याची राहणार नाही कटकट. जेवणाची गोड गोळी. जेवणाची गोड गोळी घेऊन टाकायची पटपट. पीटीचा तास कसा होतो ते पहा. पीटीचा तास कसा होतो ते पहा. एक उडी मारताच तसेच तरंगत राहाल. एक उडी मारताच तसेच तरंगत राहाल. दाबायची बटणं एवढाच फक्त अभ्यास. दाबायची बटणं एवढाच फक्त अभ्यास. चंद्रावरती पोहोचलात. चंद्रावरती पोहोचलात की झालातच पास. चंद्रावरती पोहोचलात की झालाच तर पास. अशी असेल भारी चंद्रावरची शाळा. अशी असेल भारी चंद्रावरची शाळा. चंद्रावरच्या शाळेत फक्त चांदण्यांशीच खेळा. अशी असेल भारी चंद्रावरची शाळा. चंद्रावरच्या शाळेत फक्त चांदण्यांशीच खेळा. सुंदर आहे ना कविता? तर मुलांनो, ही कविता लिहिलेली आहे चारुता पेंढरकर यांनी. चारुता पेंढरकर या कवितेच्या कवियत्री आहेत. तर मुलांनो, शाळा अभ्यास याचा कधीतरी कंटाळा येतो. त्यावेळेला अशीच एखादी शाळा असावी असं आपल्यालाही मनात येतं ना. पण मुलांनो, लक्षात ठेवा, ही फक्त एक कल्पना आहे बरं का. तर मग पुढे वळूया आपण. आजचा आपला पाठ आहे मुलांनो डोंगरातली शाळा. याचे लेखक आहेत डॉक्टर अनिल अवचट. मुलांनो, जरा मला सांगा, तुम्ही शाळेला कसे जाता बरं? चालत जाऊ शकता, काही मुलं बसनी, काही मुलं रिक्षाने जातात. जर मी तुम्हाला सांगितलं की आजपासून तुम्हाला तुमच्या घरापासून 5 किलोमीटर दूर अशा शाळेत जायचं आहे, तेही डोंगरातून, दऱ्यातून, कड्याकपारीतून, कसं वाटेल तुम्हाला? कल्पनाही करत नाही ना. पण मुलांनो, आजही काही दुर्गम भागामध्ये मुलांना अशा भागातूनच शाळेत जावं लागतं दररोज. तर अशाच एका शाळेतली ही गोष्ट आहे डोंगरातली शाळा. लेखक आहेत डॉक्टर अनिल अवचट. तर पाहूया डॉक्टर अनिल अवचट यांच्याविषयी थोडं काही. आता तुम्ही बघत आहात तिथं डॉ लिहिलेलं आहे. तर जिथं डॉ लिहिलं असतं तिथं वाचताना आपण डॉक्टर असं वाचावं. तर हे डॉ म्हणजे काय आहे? तर
अनिल अवचट यांनी एका विषयामध्ये डॉक्टरेट ही पदवी मिळवलेली आहे. मग जेव्हा ही पदवी मिळते त्यावेळेला अशा व्यक्तींच्या नावाच्या समोर डॉ असं लिहितात, तर ते नेहमी आपण वाचताना डॉक्टर असं वाचावं. हे आहेत डॉक्टर अनिल अवचट. त्यांचं चित्र तुम्हाला दिसते ना? हो, हेच आहेत पहा. तर डॉक्टर अनिल अवचट यांचा जन्म 1944 साली झाला. इसवी सन 1944 साली. यांचं जन्मस्थळ आहे पुण्यामधला ओतूर हे. त्यांचा जन्म येथे झालेला आहे. तर मुलांनो, डॉक्टर अनिल अवचट हे पत्रकार, समाजसेवक आणि लेखकही आहेत. ते मुक्तांगणचे संपादक आहेत. मुक्तांगण हे एक व्यसनमुक्ती केंद्र आहे. व्यसनमुक्ती केंद्र म्हणजे काय सांगा बरं? तुम्ही ऐकलं ह्याच्या आधी कधी हे नाव? व्यसनमुक्ती केंद्र म्हणजे असे ठिकाण जिथे लोकांना व्यसनातून मुक्त करण्यासाठी मदत केली जाते. मुलांनो, आजकालच्या या युगामध्ये धारावाही पाहून, चित्रपट पाहून लोकांना व्यसन ही एक सामान्य गोष्ट आहे असं वाटू लागले. त्यामध्ये काही वावगं आहे याची ही जाण लोकांना राहिली नाही आहे. कालांतराने ह्याचे परिणाम ते भोगतात. पण मुलांनो, व्यसन ही एक अतिशय वाईट गोष्ट आहे. आणि हे जेवढ्या लवकर कळेल ना तेवढं उत्तम. काही लोकांना कळतं आपण व्यसनी आहोत आणि ही वाईट गोष्ट आहे, मग ते व्यसन सोडण्याच्या मार्गी लागतात. परंतु मुलांनो, व्यसन जेवढ्या सहजासहजी लागतं तेवढ्या सहजासहजी ते सुटत नाही. पण जर दृढनिश्चय असेल तर व्यसन सोडणाऱ्या व्यक्तींनी एखाद्या व्यसनमुक्ती केंद्रामध्ये जाऊन त्यांची मदत घेऊन तो व्यक्ती व्यसनमुक्त होऊ शकतो. तर लोकांना व्यसनातून मुक्त करण्याचे असे उच्च कार्य, श्रेष्ठ कार्य डॉक्टर अनिल अवचट हे करत आहेत. डॉक्टर अनिल अवचट यांनी अनेक पुस्तकंही लिहिली आहेत. ते लेखक तर आहेतच ना, पत्रकारही आहेत. तर त्यांची पुस्तकं पाहूया आपण. मुक्तांगणच्या गोष्टी या पुस्तकामध्ये त्यांनी मुक्तांगणमध्ये घडलेल्या काही कथा लिहिलेल्या आहेत. मुलांनो, मुक्तांगण तुम्हाला मी आधी सांगितलं, मुक्तांगण हे एक व्यसनमुक्ती केंद्र आहे. तिथं अनेक प्रकारचे लोक येतात. त्यांच्या काही कथा या डॉक्टर अनिल अवचट यांनी मुक्तांगणच्या गोष्टी या पुस्तकामध्ये लिहिलेल्या आहेत. पुढे आहे पुण्याची अपूर्वाई. महाराष्ट्रामध्ये एक शहर आहे, त्याचं नाव आहे पुणे. तर पुण्याच्या परिसरामध्ये घडलेल्या काही घटना, निवडक घटना या लेखकांनी त्यांच्या या पुस्तकामध्ये लिहिलेल्या आहेत. पुढचं पुस्तक आहे सुट्टीत गोष्टीत. नावच मजेशीर आहे ना. तर सुट्टीत गोष्टीत या पुस्तकामध्ये लेखकांनी निसर्गातील, परिसरातील गोष्टीविषयी लिहिलेलं आहे. तर मुलांनो, या लेखकांविषयी तुम्हाला सर्व माहिती मिळाली ना. तुम्हीही तुमच्या वहीमध्ये लेखक डॉक्टर अवचट यांची ही पूर्ण माहिती लिहून घ्या. आता आपण मुलांना पाठाला सुरुवात करणार आहोत. पाठाला सुरू करण्यापूर्वी तुमच्यासाठी एक सूचना. तुम्ही पुस्तक, आपलं 6वीचं माय मराठी पुस्तक आणि आपली वही आणि पेन घेऊन बसायचं आहे. ठीक आहे? चला तर मग सुरुवात करूया. सर्वात आधी मुलांनो, इथे पहा. इथे 2 चित्र आहेत. ह्या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसतंय? बघा मुलांनो, डोंगर आहेत, दरी आहे, कपारी आहेत आणि यातून ही मुलं शाळेला जात आहे. दुसऱ्या चित्रामध्ये दिसते बघा, आपलं वाडी सोडून लांबपर्यंत ही मुलं मागच्या गावामध्ये जात आहेत शाळा शिकण्यासाठी. अवघड आहे ना त्यांची परिस्थिती. तर मुलांनो, या पाठामध्ये येणारे काही नवीन शब्दार्थ बघूया आणि आपण पाठाला सुरुवात करूया. पहिला शब्द आहे महावृक्ष. महावृक्ष म्हणजे मोठे झाड. दुसरा शब्द आहे चमकणे. चमकणे म्हणजे प्रकाशणे. तिसरा आहे शिकवण. शिकवण म्हणजे शिक्षण. मुलांनो, मी हे शब्द वाचत आहे, तुम्हीही माझ्या मागे वाचलं पाहिजे.
पुढील शब्द आहे घोषणा. घोषणा म्हणजे जाहीर करणे. पुढील शब्द आहे आसपास. आसपास म्हणजे भोवताली, आपल्या सभोवताली. पुढील शब्द आहे पेंढा. पेंढा म्हणजे भाताच्या कांड्या. पुढचा शब्द आहे छप्पर. छप्पर म्हणजे घरावरचं आच्छादन असतं ना, त्याला म्हणतात छप्पर. आणि शेवटचा शब्द आहे चिरा. चिरा म्हणजे घडीव दगड, जे की घर बांधायला लागतात. समजलं मुलांना शब्द हे? तर आता पुढच्या आपण पाठामध्ये पुढे जाऊया. या चित्रामध्ये काय दिसते सांगा मुलांनो? हे चित्र तुम्ही पाहिलं असेल. काय दिसते सांगा? मुलं शाळेला चाललेली आहेत. त्यांची वाडी बघा, ते लांब आहे वाडी त्यांची. आणि आई दुरूनच मुलांना सुखरूप जावा म्हणून पाठवणी करत आहे. आपण असं जातो का शाळेला? तुम्ही असं जाता? बघा त्या मुलांना किती कष्ट करून शाळेला जावं लागतंय. तर मुलांनो, आता आपण या पाठाचं वाचन करूया आणि पुढे जाऊया. मी वाचत असताना तुम्ही पुस्तकामध्ये त्या ओळीवर तुमचं बोट ठेवत चला. सुरुवात करूया. ते एक जंगलातलं गाव. वाडीच म्हणायची. आजूबाजूला डोंगर, एक बाजूला दऱ्या, पुढं कोकणच, मध्येच जराशी सपाट जागा. सगळा परिसर दाट झाडीने मडलेला. अगदी महावृक्षापासून ते फांद्या फांद्यावर लोंबणाऱ्या मॉस वनस्पतीपर्यंत. वाडीतून मुलं शाळेसाठी खालच्या गावात उतरून जात असत. काही बाजार करायचा तरी खालचं गावच. एका अवघड पायवाटेने जावं यावं लागे, पण सगळ्यांच्या सवयीचं झालं होतं हे. गावात पवना नावाची तरुण मुलगी राहत होती. ती शहरात जाऊन शिकली, सवरली, तिचं लग्न झालं शहरातील कुणाशी तरी. पण काय, तो दारुडा निघाला. हिचा खूप म्हणजे खूपच छळ झाला. शेवटी ही निघून आली तिच्या बाबांच्या घरी. कधीतरी ऐकलं की नवरा मेलासुद्धा. आई वडील, भाऊ भाऊजया तिच्याशी प्रेमाने वागत. ती भावाच्या मुलांना शिकवत असे. खालच्या गावातल्या शाळेतही ही मुलं चमकत असत. मग गावातील इतर मुलंही शिकवणीला यायला लागले. बघा मुलांना, एका गावाचं वर्णन केलेलं आहे. घनदाट जंगल असलेलं हे एक छोटंसं गाव. गावही नाही, ही आहे वाडी. वाडी म्हणजे काय सांगा बरं? वाडी म्हणजे 10-15 घरं असलेलं लहानसं गाव, त्याला म्हणतात वाडी. तिथं लहान वृक्षापासून, लहान मॉसपासून महावृक्षापर्यंत सर्व प्रकारची झाडं आपल्याला बघायला मिळतात. मुलांना शाळेत जायचं असेल तरीही दुसऱ्या गावाला जावं लागेल. आणि तिथे जायची यायची वाट ही सरळ नव्हे हा, ही आहे एक अवघड पायवाट. जर कोणाला बाजार करायला जायचं असेल, काही कामानिमित्त जायचं असेल तरी त्याच अवघड वाटेने जावं लागायचं. पण आता खूप वर्षापासून हीच पद्धत पडल्यामुळे सगळ्यांच्या हे सवयीचं पडलेलं, सगळ्यांना अंगवळणी पडलेलं हे सगळं. याच गावामध्ये एक तरुण मुलगी होती. या तरुण मुलीचं नाव होतं पवना. पवना ही शिकलेली मुलगी होती. शहरात जाऊन शिकली, सवरली, तिचं लग्नही झालं. पण तिचा नवरा हा व्यसनी निघाला, दारुडा निघाला. तो तिचा खूप छळ करू लागला. शेवटी न राहून पवना आपल्या आईबाबांकडे पुन्हा आली. इथे पवनाच्या घरी वडील, भाऊजया पवनाची खूप काळजी घेत असत. पवना शिकलेली असल्यामुळे भावाच्या मुलांना शिकवित असे. ही मुलं गावच्या शाळेमध्येही चांगल्या मार्काने पास होत असत. मग त्या गावची मुलंही पवनाकडे शिकवणीला येऊ लागली. तर मुलांनो, ह्या एवढ्याशा लहानशा भागावर मी तुम्हाला काही प्रश्न विचारते, त्याची उत्तर सांगाल ना? आणि ही प्रश्न उत्तर तुमच्या वहीतही लिहा हा. पहिला प्रश्न आहे, वाडीतील मुले शाळेला कुठे जात असत? सांगितले ना मी तुम्हाला, सांगा बरं. कोणाला येतं आहे? हां, सांगा बरं. अगदी बरोबर, वाडीतील मुले शाळेला खालच्या गावात जात असत, कारण की वाडीमध्ये शाळा नव्हती. बरोबर ना? दुसरा प्रश्न, गावातील मुले शिकवणीला कोणाकडे जात?
एक शिकलेली मुलगी होती ना गावामध्ये, कोण बरं ती सांगा? अगदी बरोबर, गावातील मुले शिकवणीला पवनाकडे येत असत. येत होते ना? खूप छान उत्तर दिली मुलांना तुम्ही. ही सर्व उत्तरे तुमच्या वहीमध्ये लिहून काढा. पुढे वळूया आपण आता. पुढचा भाग पाहूया. गावचा एक माणूस शंभू मुंबईला जाऊन स्थायिक झालेला. तो फळाचा व्यापार करून फार श्रीमंत झाला होता. पवनाची शिकवण बघून त्याच्या मनात आलं, गावाला शाळा बांधून शाळेला वडिलांचं नाव देऊन टाकू. एक दिवस त्याने गावकऱ्यांपुढे शाळेचा विचार ठेवला. गावकरी म्हणाले, खाली शाळा आहे, मग आणखीन कशाला? तरी त्याने प्रयत्न चालूच ठेवला. शेवटी गावानं होकार दिला, शाळा बांधू ती सिमेंट काँक्रीटची, अशी त्यानं घोषणा केली. गावात सिमेंटचं एकही घर नव्हतं, पण सिमेंट विटा आणणार कशा? ट्रकमधूनच ना. मग रस्ता? त्याने झाड तोडायला मजूर लावले. गावात हाहाकार माजला. झाडं तोडणं हा फार मोठा गुन्हा. शंभूनं पहिल्या झाडावर घाव घातला. ते वडाचं, म्हणजे देवाचं झाड. आमक्या झाडाखाली मुंज्या, तमक्या झाडाखाली जेतोबा, असं गाव माणीच होतं. झाडे तोडणाऱ्या टोळीला गावकऱ्यांनी परत पाठवलं. त्यानं गावाचं नावच टाकलं, त्याबरोबर शाळेचंही नाव टाकलं. पण पोरांच्या डोक्यात सतत होतं, शाळा पाहिजे, पण सिमेंट काँक्रीटची नको. पवनाताईशी हे बोलले. पवनाला खूप आनंद झाला, कारण पोरं म्हणाली, शाळा बांधायची आणि तू त्यात मास्तरीन. पहा मुलांनो, इथं काय झालं? गावामध्ये एक शंभू नावाचा माणूस होता. हा आहे शंभू बघा. शंभू याच गावातला, पण तो मुंबईमध्ये गेला आणि तिथे त्याने फळांचा व्यापार सुरू केला. फळाच्या व्यापारामध्ये त्याला चांगला फायदा होत होता. तो श्रीमंत झाला. आणि एकदा तो असाच गावाकडे आलेला. त्याने पाहिलं की आपण जसं शाळा शिकलो आहे, आपण जे कष्ट काढले, तसंच त्रास मुलांनाही होत आहे. म्हणून शंभूने मुलांसाठी गावामध्ये शाळा बांधण्याचा निर्णय केला. त्याने आपला निर्णय गावकऱ्यांना सांगितला की मी गावामध्ये स्वतःच्या खर्चाने एक शाळा बांधतो आणि त्या शाळेला माझ्या वडिलांचं नाव देतो. गावातले लोक आधी म्हणाले, खालच्या गावामध्ये शाळा आहे आणि वाडीत कशाला शाळा? पण शंभू म्हणाला, आपल्या वाडीत ही एक शाळा पाहिजेच. शंभूने बघितलं होतं मुलांना किती त्रास होतात. मग शंभूने काय केलं? शंभूने लाकूड तोडण्यासाठी शंभूने ठरवलं गावामध्ये सिमेंट काँक्रीटची शाळा बांधायची. मग शाळा बांधायची म्हटल्यावर त्याला सिमेंट काँक्रीटची बांधायची म्हटल्यावर त्याला विटा हव्या, वाळू पाहिजे. मग ते आणण्यासाठी ट्रक पाहिजे. ट्रक गावामध्ये येणार कसा? गावामध्ये तर ह्याच्या आधी एकही सिमेंट काँक्रीटचं घर नव्हतं. मग शंभूने रस्ता करायचा विचार केला. आता रस्ता करायचा आहे म्हटल्यावर झाडं तोडायला पाहिजे. आपण आधीच पाहिलेलं की ही आहे वाडी आणि वाडीमध्ये घनदाट जंगल आहे. मग आता रस्ता करायचा आहे, ट्रॅक्टर आणायला पाहिजे, शाळा बांधायला पाहिजे. म्हणून शंभूने काही लाकूड तोडणाऱ्या लोकांना बोलावलं. आता लाकूड तोडणारी लोकं आली. पहिल्या झाडावर घाव घातला, पण तेवढ्यात तिथली गावाकडची लोकं आली. गावाकडच्या लोकांना कळालं शंभू आता झाडं तोडणार आहे. गावामध्ये एकच हाहाकार माजला. पहिल्या झाडावर घाव बसताच गावातले लोक म्हणाले, हे तर वडाचं झाड आहे, ह्याला आम्ही देव मानतो. एका झाडाखाली मुंज्या, एका झाडामध्ये जेतोबा, सर्व झाडांना गावातल्या लोकांनी देवाचा दर्जा दिला होता. कोणीही एका झाडालाही हात लावून दिला नाही. शंभू म्हणाला, असं केलं तर इथं सिमेंट काँक्रीटची शाळा बांधणं अशक्यच आहे. शंभूला हे काही बरं वाटलं नाही. त्याने शाळेचं नाव टाकलं, गावाचं नाव टाकलं आणि तो पुन्हा मुंबईला गेला. मुलांनो, हे चित्र बघा. ह्या चित्रामध्ये दिसतंय आपल्याला झाड आहे आणि झाडाला प्रत्येक मुलाने घट्ट मिठी मारलेली आहे. झाडं तोडू नका म्हणतात ही मुलं. तुम्ही मला सांगा मुलांनो,
हे चित्र बघून तुम्हाला अजून कसली आठवण येते का? चिपको चवळ माहिती तुम्हाला? अगदी बरोबर. चिपको चवळ म्हणजे झाडं तोडू न देण्यासाठी माणसांनी झाडाला घातलेली मिठी. कर्नाटकमध्येही अशी एक चळवळ झालेली. तुम्हाला त्याचं नाव माहिती? कर्नाटकमध्ये त्या चळवळीचं नाव होतं अप्पिको चळवळ. दोन्हीचा अर्थ एकच, की झाड तोडू न देणे. तर या चिपको मुवमेंटचे, चिपको चळवळीचे नेते होते सुंदरलाल बहुगुणा. त्यांनी झाडं तोडू दिली नाही. ते जंगल तसेच्या तसं ठेवायला लावलं. गावकऱ्यांची साथ घेतली त्यांनी. जर झाड तोडायचं असेल तर सर्वात आधी कुऱ्हाड आमच्यावर, झाड तोडायला आलेल्या लोकांना सांगितलं. त्यामध्ये जंगल वाचलं. आता गावामध्ये तर शाळा बांधणार नाही हे कळालं सगळ्यांना. गावामध्ये ही बातमी पसरलेली की हे शंभू शाळा बांधणार आहे. परंतु शंभू आता गेला. शाळेचाही नाद त्यांनी सोडला. मुलांचा हिरमूस झाला. मुलं हिरमुसली. मुलांनी पवना दिदीला सांगितलं, पवना ताईला सांगितलं की आपणच आता शाळा बांधूया. पवना ताईला हे छान वाटलं, कारण की मुलं म्हणाली होती आपण गावामध्ये शाळा बांधूया आणि तू आमची मास्तरीण हो. हे ऐकून पवनाला खूप आनंद झाला. नंतर आता मुलांना हा भाग तुम्हाला समज असेल का नाही? ह्या भागावर 2 प्रश्न विचारते मी तुम्हाला, त्याचे उत्तर देता? शाळा बांधायचे असे कोणी ठरवले? सांगा बरं. मुंबईवरून आलेला होता ना, नाव काय त्याचं? अगदी बरोबर, शंभूने शाळा बांधायचे असे ठरवले. मुलांच्या डोक्यात सतत कोणता विचार होता? मुलांच्या डोक्यात सतत शाळेचा विचार होता. गावातली माणसं शाळा बांधू नका म्हणाली. शंभू शाळा नको म्हणून मुंबईला गेला. पण मुलांच्या डोक्यामध्ये सतत शाळेचा विचार होता. तर मुलांना पुढील भाग पाहूया. तर कशाची बांधायची? चिऱ्यांची, म्हणजे जांभ्या दगडाची. छे, त्या खाणी असतात, चिरे काढणारे लोक असतात, त्यांना पैसा कुठून आणायचे? पवनाताई म्हणाली. आसपास नजर टाका, उत्तर सापडेल. बाळांनो, गरज ही शोधाची जननी आहे. पवनाताईने तुरे आलेल्या झाडाकडे बोट दाखवले. अरे वा वा, उत्तर सापडलं की. पण ते झाडच की, ते कसं तोडायचं? कसं तोडायचं? ताईने समजावलं. बांबू म्हणजे गवत. गवत परत येतं, तसा बांबू परत येईल. 20 वर्षांनी बांबूचं बेट, मस्त बिया पडतात, परत बांबू येतोच. पण बांबूची कशी शाळा होईल? मग त्यांनी मिळून नकाशा केला. लांबच लांब शाळा बांधायची. पण भिंती कशाच्या? कोणाचं तरी लक्ष गेलं. आपण नारळाच्या झावळ्या मातीच्या भिंतीपुढे लावतो, पावसाची झड लागू नये म्हणून. त्याचा उपयोग करू भिंती उभारण्यासाठी. पहा बरं मुलांना, बांबू आहे नाही? बांबूचा अशा प्रकारे वापर करून शाळा बांधली त्यांनी. तर मुलांनो, ह्या भागामध्ये आपण पाहिलं की पवनाताईला मुलांनी सांगितलं की आपण गावामध्ये शाळा बांधूया आणि तू आमची मास्तरीण हो. हे ऐकून पवनाताई खूप खुश झाली. परंतु हे बांधायला पैसे आणणार कुठून? मुलं आधी म्हणाली चिऱ्यांची शाळा बांधूया. चिरे म्हटल्यावर त्यासाठी खाण आली. खाणीमध्ये मग मजूर आले. ह्यासाठी खर्च पैसा कुठून आणणार? मग पवनाताई म्हणाली की आजूबाजूला बघा, काहीतरी नक्की सापडेल. मुलांनो, गरज ही आपल्या शोधाची जननी असते. जर एखाद्या गोष्टीची आपल्याला गरज असेल तर आपण ती गोष्ट शोधूनच काढतो. बरोबर आहे ना? बांबूला कीड वगैरे लागू नये यासाठी त्यांनी आनंद कर्वेंच्या आरती संस्थेकडून सर्व शास्त्रशुद्ध बांबूविषयी माहिती मिळवली. ती गावकऱ्यांना उपयोगी पडली. पवनाताई तेव्हा मुलांना म्हणाली, आपल्या आजूबाजूला एवढे बांबू आहेत, त्याचा वापर करून आपण शाळा बांधूया. मुलामुलींना झापं विणायचं काम माहीत होतंच. पाण्याची कडेची टोकं एका आड एक बांधायची. बांबू रोवले गेले. आता पोरांबरोबर आया आल्या आणि बापही आले. सर्वांनी मिळून सांगाडा तयार केला. झापांनाही बांबूच्या कामठ्यांनी सांधून त्यांच्या भिंती तयार व पेंढा टाकून छप्पर तयार आणि शाळा सुरू झाली.
पण ती काही वेळ आत आणि बराच वेळ बाहेर. पहा बरं मुलांनो, पवनाताई काय म्हणालेली, गरज ही शोधाची जननी आहे, आपल्या आजूबाजूला पहा, काहीतरी नक्कीच मिळेल. असं म्हणून पवनाने एका तुरे असलेल्या झाडाकडे बोट केला. मुलं म्हणाले, हा तर बांबू आहे, आणि बांबू पण झाडच की, मग झाड कसं तोडायचं. तेव्हा पवनाने त्यांना समजावलं की बांबू म्हणजे गवत. बांबू म्हणजे काय, गवत, आणि गवत पुन्हा उगवतं ना. 20 वर्षानंतर ना त्याचं छानपैकी पुन्हा एक बेट तयार होईल. बांबूच्या बिया पडतात, पुन्हा बांबू उगवतो. मुलांनी होकार दर्शविला. मग आता भिंती कशाच्या बांधायच्या. मग कोणीतरी सांगितलं की मातीच्या भिंतीला आपण नारळाच्या झावळ्या लावतो, मातीच्या भिंतीला पाणी लागून त्या खराब होऊ नये म्हणून. हा उपायही सगळ्यांना आवडला, आणि असं करून शाळेचं बांधकाम सुरू झालं. आधी सर्वांनी मिळून आराखडा तयार केला. पहा मुलांना, बांबूचा आराखडा कसा तयार केलेला आहे. लांबच लांब शाळा बांधण्यासाठी आराखडा तयार केला. शाळेचं काम सुरू झालं. मुलांना झापा विणायचं काम येत होतं. मुलींना नारळाच्या फांद्यांनी झापाही विणल्या गेल्या, आणि शाळेचं काम सुरू झालं. आता मुलं काम करत आहेत हे पाहून मुलांचे आईवडीलही आले. शाळेतली मुलं, त्यांचे आईवडील असे मिळून शाळेचं काम जोमाने सुरू झालं, आणि शाळा सुरू झाली. पहा बरं मुलांना, किती सुंदर शाळा बांधलेली आहे, आणि या शाळेमध्ये मुलं शिक्षण घेऊ लागली. पण मुलांना थोडा वेळ शाळेत आणि जास्त वेळ मैदानामध्ये, अशा प्रकारे मुलांचं शिक्षण सुरू झालं. या भागामध्ये तुम्हाला सगळं समजलं आहे ना. तर मी थोडे प्रश्न विचारते, बघू तुम्हाला याची उत्तरे येतात का. इथे एक गोष्ट होती, आनंद कर्वे यांची आरती संस्था. आनंद कर्वे हे आरती संस्थेचे संस्थापक आहेत. तर या संस्थेमध्ये काय शिकवतात. बांबूला कीड लागू नये, बांबूविषयी शास्त्रशुद्ध माहिती आपल्याला या संस्थेमध्ये दिली जाते. आता बांबूची शाळा बांधायचं ठरलेलं ना, मग बांबूला कीड लागणार, वाळवी लागणार, असा प्रकार होऊ नये म्हणून पवनाने आनंद कर्वे यांच्या आरती संस्थेमधून सर्व शास्त्रशुद्ध माहिती मिळवली होती. तर पहिला प्रश्न पाहूया आपण. रिकाम्या जागा भरा. गरज ही टिंब जननी आहे. गरज ही कशाची जननी आहे सांगा बरं. शिकलोय आपण. अगदी बरोबर, गरज ही शोधाची जननी आहे. दुसरा प्रश्न पाहूया. बांबू हे टिंब आहे. काय आहे सांगा बरं. बांबू हे गवत आहे. एकदम छान. तिसरा प्रश्न पाहूया. शाळा टिंबची बांधली. कशाची बांधलेली शाळा. शाळा बांबूची बांधली. खूप छान उत्तर दिले आहे मुलांना तुम्ही. आता पाठाच्या पुढच्या भागाकडे वळूया. झाडाखाली शिकता शिकता झाडालाही गोडी लागली. झाडावर चिमण्या, कावळे, बुलबुल अशा पक्ष्यांचे वर्ग भरू लागले. आसपासच्या डोंगरी गावामधली मुलं आता त्याच शाळेत शिकायला येऊ लागली. आणि एके दिवशी एक माणूस डोंगर चढून गावात आला. तो होता रघु, पवनाचा नवरा. पवना त्याच्याकडे बघतच राहिली. आता तो स्वच्छ दिसत होता. चेहऱ्यावर चमक होती. तो म्हणाला, पवने, मला माफ कर. मी गेली 5 वर्षे व्यसनमुक्ती केंद्रात होतो. तिथून हा बदल झाला. सगळं गाव भोवती जमा झालं. मुलांना भीती वाटली. आता हा आपल्या पवनाताईला नेणार. पण पवना म्हणाली, मी आता या शाळेला माझ्या मुलांना सोडणार नाही. रघु म्हणाला, ठीक आहे, मी तिथं राहिलो तर. पवनाचे वडील ओरडले, वा जावई बापू, घर तुमचंच आहे. रघु खूप शिकलेला, तोही आता शिकवतो. आता शाळेतल्या मुलांना ताईबरोबर आणखीन प्रेम करणारा मिळाला आहे, त्यांचा रघु दादा. एकदा तर शंभू गावी आला आणि हे पाहून म्हणाला, त्या शिमिटापेक्षा हे बेस्ट आहे. पाहिलं मुलांना, शेवटचा भाग किती छान होता. शाळा सुरू झाली. त्या शाळेच्या मुलांना लळा लागला. पक्षीही त्या शाळेमध्ये येऊ लागले होते. गोडवा निर्माण झाला सगळ्यांना शाळेविषयी. अशी सुंदर शाळा मुलांनी बांधलेली होती. परंतु एक दिवस काय झालं माहिती आहे. त्या गावामध्ये एक माणूस आला. त्या माणसाला पवना बघतच राहिली. हा कोण होता. हा होता पवनाचा नवरा रघु. तो आता स्वच्छ दिसत होता. त्याच्या चेहऱ्यावर तेज होतं.
रघूला बघून मुलांना भीती वाटली की रघू आता पवना ताईला घेऊन जाणार. परंतु पवना म्हणाली, मी माझ्या मुलांना सोडून आणि या शाळेला सोडून कुठंही येणार नाही. रघू लगेच म्हणाला, मग मीच इथं राहिलं तर. हे ऐकून सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आलं. पवनाचे वडील तर ओरडलेच, जावई बापू खूप छान युक्ती काढली तुम्ही, हे घर तुमचंच आहे, तुम्ही इथं राहू शकता. आणि आता तर मुलांना, शाळेतल्या मुलांना पवनाताईबरोबर रघुदादाही शिकवू लागला. रघु हा शिकलेला होता बरं का. पवनाताई आणि रघुदादा दोघं मिळून त्या शाळेमध्ये मुलांना शिकवू लागले. मुलांना थोड्या दिवसानंतर शंभू गावी आला पुन्हा. त्याने ही शाळा पाहिली. तो एवढा आनंदित झाला, तो म्हणाला, त्या शिमिटापेक्षा हेच बेस्ट आहे. ज्यांना शाळेविषयी प्रेम असतं त्यांच्या मनातून हे उद्गार आपोआपच येतात. तर मुलांना पाठ छान होता ना. या पाठाचे लेखक होते डॉक्टर अनिल अवचट. हा पाठ तुम्हाला समजला असेल. आता काही प्रश्न विचारते, त्याचे उत्तर सांगा मुलांना. मुलांना रघु 5 वर्षे कुठे होते सांगा बरं. रघु 5 वर्ष व्यसनमुक्ती केंद्रामध्ये होता. रघु हा व्यसनाधीन होता, त्यामुळे तर पवना त्याला सोडून इथे आलेली ना. परंतु 5 वर्ष तो व्यसनमुक्ती केंद्रामध्ये राहून नंतर सुधारून तो पुन्हा गावी परत आला होता. मुलांना व्यसनमुक्ती केंद्र म्हणजे काय. व्यसनमुक्ती केंद्र कोण सांगणार तुमच्याबद्दल सांगा बरं. हां सांगा बरं. खूप छान. पहा, व्यसनमुक्ती केंद्र म्हणजे अशी जागा जेथे लोकांना व्यसनातून मुक्त होण्यासाठी मदत केली जाते. तिसरा प्रश्न पाहूया. गोडी लागणे याचा अर्थ काय. कोण सांगणार सांगा बरं. तुम्हाला येतोय. हां सांगा. अगदी बरोबर. गोडी लागणे म्हणजे आवड निर्माण होणे. जसं पक्ष्यांना आणि मुलांना पण शाळेची आवड निर्माण झाली. तुम्ही याचा वाक्यात उपयोग करू शकता. हां, मुलांना लहानपणापासूनच व्यायामाची गोडी लावायला पाहिजे किंवा मुलांना लहानपणापासूनच आपण अभ्यासाची गोडी लावायला पाहिजे. तर मुलांना इथं काही मूल्यमापनाचे प्रश्न आहेत आणि हाच तुमचा गृहपाठही आहे. इथे दिलेले समानार्थी शब्द आणि विरुद्ध शब्द तुम्ही आज गृहपाठामध्ये लिहायचे आहेत आणि आपल्या शिक्षकांना दाखवायचे आहेत. तर मुलांना आपला पहिला समानार्थी शब्द बघा, अवघड. अवघड म्हणजे काय. कोणाला येतं आहे. सोपं आहे. अवघड म्हणजे कठीण. दुसरा शब्द आहे रस्ता. रस्ता म्हणजे काय सांगा बरं. अगदी बरोबर. रस्ता म्हणजे मार्ग. तिसरा शब्द आहे मजूर. मजूर म्हणजे काम करण्यासाठी येतात ना, त्यांना अजून एक शब्द आहे. काय आहे सांगा. बरोबर, कामगार. समानार्थी शब्द तुम्ही छान सांगितलेले आहेत मुलांनो. आता पाहूया विरुद्धार्थी शब्द. पहिला शब्द आहे श्रीमंत. रघु श्रीमंत झालेला ऐकलेलं आपण. मग श्रीमंताच्या विरुद्धार्थी शब्द काय असेल. उलटा शब्द. खूप छान, बरोबर, गरीब. श्रीमंताच्या विरुद्धार्थी शब्द काय. गरीब. दुसरा आहे साक्षर. साक्षराच्या विरुद्ध शब्द काय आहे. निरक्षर. तर मुलांनो हा आपला गृहपाठी आहे आणि हे आपलं मूल्यमापनही आहे. तुम्ही हे सर्व तुमच्या वहीमध्ये लिहून तुमच्या शिक्षकांकडून तपासून घ्या. मुलांना आजच्या पाठामध्ये आपण शिकलेली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्यसनमुक्ती केंद्र. व्यसन लागणं जेवढं सहजासहजी लागतं तेवढा सहजपणे ते सुटत नाही मुलांना. त्यामुळं शक्यतो व्यसनापासून लांब राहा. आणि जर कोणी व्यसनाधीन झालं असेल आणि त्यांना जर त्या व्यसनातून बाहेरच असेल तर त्यांना तुम्ही व्यसनमुक्ती केंद्राचा मार्ग दाखवा. तर मुलांना आजचा पाठ तुम्हाला पूर्णपणे समजला असेल. तर मुलांना आजचा पाठ तुम्हाला समजला असेल अशी मला आशा आहे. धन्यवाद.